गडचिरोलीमध्ये नक्षली चळवळीचा पुरता बिमोड झालेला आहे। नक्षलींच्या राजधानीत म्हणजेच अबुझमाड इथं जंगलाच्या कायद्याचं राज्य स्थापन करण्यात आलेलं आहे। अबुझमाड जंगलामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ठाणं हे स्थापन केलंय। महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये मिळून तब्बल 4000 वर्ग किलोमीटर परिसरामध्ये अबुझमाड जंगल हे विस्तारलेलं आहे। नक्षलींची राजधानी, नक्षलींचा बालेकिल्ला अशी या भागाची ओळख निर्माण झालेली होती। आजवर या भागामध्ये नक्षलांच्या बड्या नेत्यांचा वावर होता, मात्र अतिदुर्गम भागामध्ये असल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांना इथं ठोस कारवाईही करता येत नव्हती। त्यामुळे अबुझमाडचं जंगल हे नक्षलींसाठी सुरक्षित ठिकाण बनलेलं होतं। नक्षल्यांनी चक्क या आदिवासी बहुल भागामध्ये आपलं समांतर सरकारचं स्थापन केलेलं होतं। इथं ग्रामरक्षा दल होती, सामूहिक शेती सुरू होती, नक्षली विचारसरणी शिकवणाऱ्या शाळाही सुरू होत्या, स्फोटक शस्त्रास्त्र तयार करण्यासाठी वर्कशॉप देखील घेण्यात येत होती। नक्षल्यांच्या समांतर सरकारचं नाव हे जनतारा सरकार असं होतं। मात्र आत्रात इथे पोलिसांनी आपलं ठाणं हे स्थापन करत कायद्याचं, संविधानाचं राज्य हे पुन्हा एकदा प्रस्थापित केलंय। आता अबुझमाडमध्ये रस्ते उभारले जातील, पायाभूत सुविधाही निर्माण होतील। आज 4 व्हीलर्सचे, ॲम्ब्युलन्सचे, आमचे मोठे वाहनाचे पण मूवमेंट या भागापर्यंत शक्य झालं आहे। पुढच्या काही दिवसामध्ये फुलनार गावामध्ये एक एअरटेलचे टावर येणार आहे, नंतर कोपरशीमध्ये मोबाईल टावर येणार आहे। आणि तुमच्याकडून मला फक्त आमच्या जवानांसाठी, आमच्या पोलिसांचे बांधवांसाठी ते सहकार्य आणि कोऑपरेशनची अपेक्षा आहे। लिबरेटेड झोन म्हणजे मुक्त क्षेत्र, जिथे भारत सरकारचं अस्तित्व नाही, जिथे त्यांना मुक्तपणे काम करता येईल। तेव्हा भविष्यात जर आपल्याला टिकून राहायचं असेल आणि बेस एक्सपॅन्ड करायचा असेल तर एक सेफ हेवन आपल्याला आवश्यक आहे। या कल्पनेतून माड भागामध्ये ते शिफ्ट झाले। तर या अबुझमाड जंगलामध्ये उगवलेली नवी कायद्याची राज्याची पहाट नेमकी कशी झाली आहे आपण पाहूयात। अबुझमाडचा संपूर्ण क्षेत्र छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये 4000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला असला तरी त्याचा 20 ते 25% भाग महाराष्ट्रातही येतो। हा संपूर्ण भाग जो आहे तो पर्लकोटा आणि इंद्रावती सारख्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांनी व्यापलेला आहे। या संपूर्ण भागामध्ये 1000 मीटर उंचीपर्यंतच्या विविध डोंगरही आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये आजवर महाराष्ट्र पोलिसांचा पोलीस स्टेशन किंवा पोलीस मदत केंद्र सुरू होऊ शकलं नव्हतं। महाराष्ट्रातील अबुझमाड परिसरात पोलिसांची अनुपस्थिती आणि या भागातील भौगोलिक दुर्गमता याचा फायदा घेत नक्षलवादी सातत्याने या भागामध्ये फक्त विचरणच करत नव्हते, तर त्यांच्यासाठी आवश्यक वस्तूंची वसुली सुद्धा ते या भागातून करत होते। मात्र अबुझमाडच्या महाराष्ट्रातील या भागामध्ये पहिल्यांदाच आता महाराष्ट्र पोलीस आणि CRPF व SRPF दाखल झाले आहे आणि फुलनार येथे पोलीस मदत केंद्र सुरू होत आहे। अबुझमाडचा जो भाग महाराष्ट्रात आहे त्या भागामध्ये काही घटना घडली किंवा त्या भागामध्ये नक्षलवाद्यांची मूवमेंट लक्षात आली तर जवळचे जे पोलीस मदत केंद्र किंवा पोलीस स्टेशन्स होते तिथून पोलीस पार्टीला C60च्या जवानांना पोहोचायला जवळपास 1.5 ते 2 दिवसांचा कालावधी लागायचा आणि तेवढ्या कालावधीमध्ये नक्षलवादी त्या ठिकाणातून पुढे निघून जायचे। त्यामुळे आता फुलनारमध्ये निर्माण होत असलेला जो पोलीस मदत केंद्र आहे त्याच्यातून पोलिसांची या भागातील उपस्थितीच वाढणार नाही, तर पोलिसांची नजरही या संपूर्ण भागामध्ये चौकस राहणार आहे। 2009 पासून इस्रोने या संपूर्ण भागाच्या सॅटेलाइट मॅपिंगला सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातूनच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज असल्याचे समोर आले आहे आणि हळूहळू या भागामध्ये आता सरकारने लक्ष घालून या ठिकाणी रस्ते निर्मिती करणे, पूल निर्मिती करणे आणि सोबतच मोबाईल टावरच्या स्वरूपामध्ये कम्युनिकेशनच्या सोयी निर्माण करणे सुरू केले आहे। अबुझमाडमध्ये असलेल्या प्रचंड खनिज संपत्तीमुळे आज न उद्या त्या ठिकाणी खाणी येतील आणि भविष्यात खाणीवर आधारित विविध उद्योगांचाही प्रवेश त्या ठिकाणी होईल। मात्र हे सर्व होत असताना स्थानिक आदिवासी त्यांच्या जल, जंगल, जमीनच्या अधिकारापासून वंचित होणार नाही, नव्या व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आता शासनाला घ्यावी लागणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.